श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. ईश्वराची दुकान. काय मिळतं तिथे? देवाचे दुकान उघडे पे जाणा, घेई रे तू कोणा भाविकासी. नाही मोल तिथे धन कांचनाचे, पुण्य मानसाचे बीज तिथे. शांती क्षमा दया मांडली दुकानी, मिळते जे मनी शुद्ध भाव. टोकरी ही भरू धीरज गुणाने, भक्तीच्या रंगाने रंगू चला. नको मान पान नको हा अहंकार, हाची तो व्यापार ईश्वराचा. देणे घेणे तिथे प्रेमाचे चिचाळे, स्वामींनी पाहिले अंतरीचे. देवाचे दुकान उघडे पे जाणा, घेई रे तू कोणा भाविकासी. अर्थात ईश्वराचे दुकान आहे ना, हे सगळ्यांकरता उघडे आहे. फक्त मनात शुद्ध आणि भाव असणे खूप गरजेचे आहे. ईश्वरी दुकान ही केवळ एक कथा नाही, तर तो मानवी जीवनाचा आरसा आहे. जेव्हा आपण या कथेला स्वामी समर्थांच्या शिकवणीशी जोडतो, तेव्हा त्यातील अर्थ अधिक सखोल आणि सामर्थ्यवान होतो. आज आपण पाहू की कोणती अशी कथा आहे जी आपल्याला देवापर्यंत पोहोचवते. एकदा तुम्ही समजा, या तुम्ही स्वतःला तिथे आणून कल्पना करा की तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि तुम्हाला अचानक एक दुकान दिसली. तुम्हाला ती दुकान दिसली आणि ज्यावर लिहिलेलं आहे ईश्वरीय किराणा दुकान. तुम्ही विचार कराल इथे काय मिळत असेल? धान्य, साखर की अजून काही? आजची ही गोष्ट एक अशाच व्यक्तीची आहे. मानला तो आपणच आहे. आपण या दुकानात शिरलो आणि शिरल्यावर आपलं आयुष्यच बदलून गेलं. हे दुकान नेमकं कसं होतं आणि तिथल्या सामानाचं बिल शेवटी कसं भरावं लागायचं, आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. शेवटपर्यंत नक्की पहा. आपण रस्त्यानं जाताना नजर पडली आणि त्या दुकानावर आपल्या मनामध्ये जागृत झालं की असं काय आहे दुकानामध्ये. आपण तिथे गेलो. आपण जसा विचार केला होता की आत काय आहे, पण असं काही झालं नाही. तो दरवाजा आपोआप उघडला. आतलं दृश्य पाहून तर थक्कच झालो. तिथे जागोजागी देवदूत उभे होते. एका देवदूतानी हसून त्याच्या हातात टोपली दिली आणि सांगितलं, बाळा, तुला जे हवंय या टोपलीत भरून घे. जर एकदा टोपली भरली आणि काही राहिलं तर पुन्हा येऊन जा आणि परत खरेदी करून घे. आपण खरेदीला सुरुवात केली, पण हे दुकान साधं नव्हतं. सर्वात आधी आपण घेतला धीरज, संयम, कारण आजच्या जगात त्याची सर्वात जास्त गरज आहे. थोडं पुढे गेल्यावर प्रेम आणि समजूतदारपणा उचलला. त्याला आपल्या टोकरीमध्ये ठेवला आणि एका कोपऱ्यात विश्वास दिसला. तोही आपल्या टोपलीमध्ये टाकून घेतला. मग पवित्रता, शक्ती आणि हिंमत घेतली. त्यानंतर जाणीव झाली की हिंमतीशिवाय संकटाचा सामना करणं अशक्यच आहे. शेवटी सहनशीलता आणि प्रार्थनेचा सुद्धा एक डब्बा उचलला. आता जी टोपली होती ती काठोकाठपर्यंत भरून गेली, पण मन आनंदाने भरून गेलं. आपण काउंटरवर गेलो आणि विचारलं की मी तर खूप मूल्यवान गोष्टी घेतल्या आहेत, या सर्वांचं बिल किती झालं आहे, मला किती पैसे मोजावे लागतील. तर काय झालं,
तो जो देवदूत होता ना, तो खूप प्रेमळपणे हसला आणि म्हणाला, बाळा, येथील बिल भरण्याची पद्धत देखील ईश्वरी आहे. तुम्हाला यासाठी एक पैसासुद्धा द्यायचा नाही आहे. पण एक अट आहे. जेव्हा तुम्ही इथंना बाहेर पडाले तर जिथे कुठेसुद्धा तुम्ही जाले तिथे ज्या ज्या गोष्टी आहे जो तुम्ही घेतल्या आहे या भरपूर वाटा आणि लोकांना द्या. या अनमोल गोष्टीचे बिल याच प्रकारे चुकवलं जातं. तर मित्रांनो, ही जी दुकान आहे ही दुसरं तिसरं काही नसून सत्संग आणि मानवता आहे. देवाकडून आपल्याला प्रेम, शांती, संयम आणि हिंमत हे गुण मोफतमध्ये मिळतात. आपण ते फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवतो. खरे बिल तेव्हाच भरलं जातं जेव्हा आपण आपल्याकडे असलेले प्रेम इतरांना देतो, कोणाचं तरी दुःख सहनशीलतेने ऐकून घेतो किंवा कोणासाठी तरी मनापासून प्रार्थना करतो. लक्षात ठेवा, ईश्वराचे हे गुण तुम्ही जितके जास्त वाटाल तितकी तुमची टोपली पुन्हा पुन्हा भरली जाईल. तर तुम्ही आज कोणाला प्रेम किंवा हिंमत वाटणार आहात? काही असं मनात आलं का स्वामींचे हे शब्द ऐकून, ही गोष्ट ऐकून, ही कथा ऐकून? तर कमेंट्समध्ये नक्कीच लिहा, श्री स्वामी समर्थ. या अलावा स्वामी तुम्हाला स्वतः सांगत आहे की कर्माचे जे बिल असतात या गुणाचे बिल पैसे देऊन नका फेडू. स्वामी समर्थांनी नेहमी निस्वार्थ कर्म कर, परोपकार कर हेच आपल्याला सांगितलं आहे. अहंकाराचा त्याग कर, तुला मानसिक शांती तेव्हाच मिळेल जेव्हा तू हे सगळं करशील. आपण ईश्वरीय गुणाची खरीदारी करतो तेव्हा बाह्य जगातील कला आपल्याला अस्वस्थ करत नाही. म्हणून हे लक्षात ठेवा, ही एक संकल्पना आपल्याला शिकवते की आपल्या आयुष्यात जे काही चांगलं आहे ते ईश्वराची देणगीच आहे. स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, सेवा, इतरांना मदत करणे हेच ईश्वराची उपकाराची परतफेड करण्याचा माध्यम आहे. स्वामींचे पाय धरले की जगातले सगळे रस्ते मोकळे होतात. ईश्वराच्या दुकानामध्ये फक्त मागायला शिकू नका. या दुकानातून फक्त मागायला शिकू नका, तर तिथून मिळालेलं प्रेम आणि माणुसकी जगाला वाटायला शिका. कारण जे तुम्ही वाटता तेच तुमच्याकडे 1000 पटीने परत येतं. जर ही कथा, स्वामींची ही शिकवण आवडली असेल तर मनापासून, मनातल्या मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.